हे दृश्य पाहत असताना अतिशय मन हेलावणारी घटना घडली. महाराष्ट्राला अख्ख्या माहिती आहे बौद्धनचा बेंदूर अतिशय मोठ्या पद्धतीने साजरा होतो. पण आज कुणाच्याच नशिबी असला दिवस येऊ नये ती आज हे जे घडलं अतिशय दुर्दैवी आहे. आणि आपण बैलावर मुख्य प्राण्यावर जीवापाड प्रेम करतो आणि आज असं घडणं अतिशय वेदनादायी आहे. आणि श्री सूरज काका कदम यांचा बेंदूर दरवर्षीप्रमाणे अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला आणि घरी जात असताना त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तो जागीच चालताना जाग्यावरच मृत्यू झाला. आणि अतिशय दुःखद घटना ही घडली. आणि सोन्या बैल हा त्यांचा अतिशय लाडका प्रिय होता. आजपर्यंत त्या बैलानं त्यांचा जीव का प्राण होता. सोन्या बैलानं अतिशय रुबाबात त्याचं नाव ते अतिशय रागीट बैल आणि बौद्धनची बगाडाची परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीनं काका कदम यांचं नाव त्यानं अतिशय लौकिक केलं. अख्ख्या महाराष्ट्राला हा बैल माहिती आहे. आणि असं घडणं अतिशय दुर्दैवी आहे. आणि हा बैल आज आपल्यात नाही. आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या, आज डॉल्बी लावली असेल, सिस्टीम लावली असेल. तर बौद्धन हे गाव अतिशय नामांकित नावाजलेलं बैलाचं खिलारचं गाव आहे. आणि इथं असा बैलांना कुठलाही नाहक त्रास दिला जात नाही. बैल स्वतःहून बुजला तर तो बुजतो. पण आज ह्या बैलाला हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झालेला आहे. तरी त्याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. आणि तो बैल त्याचा इतिहास खूप मोठा होता आणि राहणार आहे. तो जरी आपल्यात आज नसला तरी त्याची कीर्ती कायम प्रत्येक खिलारप्रेमीच्या हृदयात आणि मनात राहणार आहे. आणि सूरज काका कदम यांना हा बैल घेतल्यापासून त्यांचं नावलौकिक, त्यांची कारकीर्द, त्यांना आलेलं यश ह्या बैलात काका सांगायचे की कायम त्या बैलाच्या पायात लक्ष्मी ज्या वेळेस गोट्यावर काय अडचण आल्यानंतर गेलो त्यावेळेस ती अडचण सॉल्व झाली. त्या नंदीवर हात फिरवला. तो नंदी म्हणजे आज एक दैवरूपी शक्ती होती. त्यांच्या घराचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात त्या खिलार क्षेत्रात त्या सोन्यानं उठवलं. आणि आज तो बैल आपल्याला आज चांगल्या मुहूर्तावर त्यानं त्याचा जीव सोडला. आपण जरी म्हणलो आज दुर्दैवी घटना घडली, पण त्याचा सणादिवशी त्याला आज त्याचा देह त्यानं सोडला. हा ही त्याच्यासाठी, त्या बैलासाठी आजचा दिवस पुण्यतिथी साजरी करणे इतकाच आहे. पण आज एक मालक किंवा एक खिलारप्रेमी म्हणून अतिशय दुःखी घटना आहे ही. आणि अख्खं बौद्धन ह्या घटनेनं शोकाकुल वातावरणात गेलं. लय ही अवस्था अतिशय बेकार झाली. आणि कुणाच्याच आयुष्यात असं घडू नये. आणि त्या बैलाचा बेंदूर त्याचं बगाडातलं काम अतिशय चांगल्या पद्धतीचं होतं. आणि एखाद्याच्या दावणीला अशी बैल 100 बैल होऊन जातात. तवा असा एक नामांकित हिरा सोन्या जन्माला येतो किंवा लागतो. असा बैल लागणं हे एखाद्या खिलारप्रेमीलाच माहिती आहे की हा क्षण अतिशय दुर्दैवी आहे. पण हा बैल पुन्हा होणे नाही. कारण का की अशी बौद्धनमध्ये अशी बरीच बैल आहेत की ती मालक हा सोन्या बैल 7, 8, 10 लाख रुपयाला मागितला होता त्या काळात त्याच्या. पण त्यांना काकासाहेबांना दिला नाही. का तर त्या बैलाच्या पायात असली लक्ष्मी त्या बैलात बगाडासाठी केलेलं त्यानं काम बौद्धनच्या बेंद्रात असलेला हा धुमाकूळ घातलेला लय. आता हे काकांचे वडील अतिशय भावूक झालेत. आणि त्यांना माहिती आहे त्या बैलाच्या पायात लक्ष्मीच कायम म्हणत असत. आणि आज त्यांना अश्रू अनावर झाली. अतिशय दुर्दैवी. खिलारप्रेमी मनातून प्रत्येक जण रडला आज. कारण का की एवढा दिवस आनंदाचा गेला.
आणि शेवट 5 वाजता ही घटना दुर्दैवी घडली आणि अख्ख्या बौद्धनमध्ये शोककळा पसरली. सोन्या बैल हा जाणं अतिशय दुर्दैवी आहे. त्या बैलाचा इतिहास अख्ख्या गावाला, प्रत्येक माणसाला माहिती आहे. आज काकांचं सर्व वैभव त्या बैलाच्या पायामुळं उभं होतं आणि आहे आणि राहणार आहे. पण त्या बैलानं खूप काही असं दिलं जाताना आणि मात्र आज बैल हा निघून गेला आणि त्याच्या जोडीची 2 बैल त्याच्या दर्शनासाठी आणली. भावपूर्ण श्रद्धांजली. सोन्या, सोडून गेलास.